तर आज आहे क्रिसमस आणि आज आम्हाला होती सुट्टी. तर रूममध्ये बसून काय करायचं, तर आम्ही विचार केला की चला कोणत्या तरी मंदिरात जाऊ. तर आमच्या इथे खूप फेमस मंदिर आहे जे की तुम्हाला समोर दिसेलच. तिथे आम्हाला जायचं होतं, बट माझ्या फ्रेंड्सना लागली चहा प्यायची तलब आणि आम्ही तिथे खूप वेळ वाट बघितली, पण चहा काही लवकर होईना. तिथे लिटरली इतके लोक जमलेले होते, ते चहासाठीच होते. माझ्या फ्रेंड्स पण खूप वेळ वाट बघत होत्या आणि शेवटी वैतागून माझी फ्रेंड तिथे समोर गेली आणि त्यांना सांगू लागली की आम्ही खूप वेळ झालं तुम्हाला चहासाठी सांगितलं. तेव्हा कुठे तिला चहा भेटला. तिथे पण फारच गर्दी झालेली होती. फायनली कुठे ती चहा घेऊन आली आणि ह्या लोकांनी चहा घेतला. बाय द वे मी काही चहा पीत नाही. चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा आम्ही मार्गी लागलो, जे की आम्हाला त्या मंदिराकडे जायचं होतं आणि संध्याकाळची वेळ होती. बट स्ट्रेंज की ट्रॅफिक खूप कमी होतं, कारणच क्रिसमस आहे. मोस्ट ऑफ द लोकं गावी गेलेत कारण लाँग विकेंड्स. त्याच्यानंतर आम्ही क्रॉस करून पलीकडे आलो. इथून पुढेही थोडं चालावं लागतं, तेव्हा त्या मंदिराजवळ जातो. इथला परिसर खूपच शांत आहे. जास्त वाहनांची गर्दी नाही आहे. एरवी पाहायला गेलं तर ह्या मंदिराकडे भरपूर गर्दी होते जर सुट्टी किंवा वीकेंड्स असतील तर. बट आत्ता असं आहे की लाँग वीकेंड जोडून येतो आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द लोकं सुट्टीवरती गेलेत. आता तुम्हाला हे बघून ॲटलिस्ट काही लोकांना आयडिया आली असेल की हे मंदिर कोणतं आहे. तर हे आहे हिंजवडी फेज 1मधील श्री मातोबा मंदिर. हे इथले ग्रामदैवत आहे. हे एका सुंदर टेकडीवरती आहे आणि इथला परिसर पण खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि खूप शांतता असते ह्या भागामध्ये. एरवी पाहायला गेलं तर खूप गर्दी पण असते इथे, बट जसं की मी सांगितलं वीकेंड्समुळे आता लोकं नाही आहेत, त्यामुळे गर्दी ही मापातच आहे. आता तुम्हाला समजेलच इथे किती स्टेअर्स आहेत समोर गेल्यानंतर. बट ह्या मंदिराची खासियत सांगायची झाली तर हे एका उंच टेकडीवरती आहे, जिथून तुम्ही पूर्ण हिंजवडी फेज 1चा व्ह्यू बघू शकता. आणि हे तुम्हाला दिसत असेल एवढ्या स्टेअर्स चढून जायचं आहे आम्हाला ॲक्च्युली वरती. ह्या तसं बघायला गेलं तर काही इतक्या नाही आहेत, बट ठीक आहे, कसं बसं करून आम्ही शेवटी आलो आहोत मंदिराच्या पटांगणामध्ये. वरती गेल्यावरती असा सुंदर परिसर आहे आसपास आणि साईडला टेकडी असल्यामुळे तिथे फार झाडी वगैरे आहेत आणि पक्ष्यांचा किलबिलाट तर खूप असतो तिथे. आजकाल लोकांचं शेड्यूल असं झालं ना की स्वतःकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नाही आहे. मग अशा ठिकाणी आल्यानंतर खूप शांतता मिळते, मनाला खूप एक समाधान भेटतं. संध्याकाळच्या वेळी मंदिराचा परिसर अगदीच शांत वाटून जातो. इथे एक पॉझिटिव्ह वाईब आहे. चला तर आपण जाऊ मंदिरामध्ये. तर मंदिराचं प्रवेशद्वार हे आता तुम्हाला समोर दिसेल. इथे ना मोस्ट ऑफ दी नवे लग्न झालेले किंवा ज्यांना फोटोशूट वगैरे करायचं आहे ते येतात, कारण ह्या मंदिराचं बांधकामच तसं आहे. म्हणजे एकदम असं ओल्ड दगडी बांधकाम असल्यासारखं वाटतं. खूप सुंदर मंदिर आहे. हा एंट्रन्स आहे मंदिराचा. ठरवलं तरी कधी कधी आपल्याला वेळ मिळत नाही, पण वेळ काढावा लागतो देवासाठी, हेच खरं. आणि आज गर्दीही फारशी नाही आहे, तेच बरं आहे, कारण कुठेतरी बसायला व्यवस्थित जागा भेटेल इथे. आणि हे आहेत श्री मातोबा आणि इथून हा प्रदक्षिणा मार्ग आहे. आणि हे आसपासचे वातावरण खूप सुंदर आहे, कारण संध्याकाळी मोस्टली छानच वाटतं इथे. इथे लोक थोड्या वेळासाठी का होईना नेहमीच बसतात. त्याच्यानंतर हा खालतीचा परिसर आहे, जो मी तुम्हाला आत्ता दाखवला होता. तो वरती गाभाऱ्याजवळचा परिसर होता आणि हा त्याच्या साईडचा परिसर आहे सगळा. इथे एक सुंदर वडाचं झाडही आहे आणि ठिकठिकाणी असे कॉरिडॉर्स बनलेले आहेत, जिथून आपण साईडचा व्ह्यू बघू शकतो. आणि ते मोस्टली तुम्हाला दिसत असतील की खूप जास्त झाडी आहे आणि पक्षीही खूप आहेत. खूप म्हणजे खूप पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो इथे गेल्यानंतर. आणि मागे जे होतं तेच हे वडाचं झाड आणि त्याच्या खाली श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. आणि हा आहे
अगदीच गाभाऱ्याच्या मागचा भाग, जिथे दत्तगुरूंचंच एक छोटंसं मंदिर आहे, जे की मी तुम्हाला आता दाखवतेच. हे छोटंसं मंदिर आहे दत्तगुरूंचं. आणि त्याच्या साईडला जे एक आहे ते आहे महादेवांचं मंदिर. इथे त्यांनी त्या कॉरिडॉरच्याच पोर्शनमध्ये 2 छोटी छोटी मंदिरं बनवलेत. एक दत्तगुरूंचं आणि एक महादेवांचं मंदिर आहे. आणि त्याच्यासमोर छोटासा नंदीसुद्धा आहे. आणि हे आहे त्याच्या मागे जो काही व्ह्यू आहे तो असा आहे. आणि इथेच साईडला एक वॉटर प्युरिफिकेशनवाला प्लॅन्ट आहे, ज्याचा पण खूप आवाज येतो पाणी वाहत असल्यासारखा. हा तो वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन्ट आहे. आणि इथे डेसॉल्ट कंपनी पण जस्ट मागे आहे, जी मी तुम्हाला जस्ट झूम करून दाखवली, ते डेसॉल्ट आहे. आणि हा असा परिसर आहे. आणि हे मोस्टली टेकडीवरती असल्यामुळे हे सगळं व्यवस्थित आपल्याला दिसून येतं. आणि असे जसे मी बोलले की असे ठिकठिकाणी कॉरिडॉर्स बनलेले आहेत. आणि त्यातच मी माझे पण फोटोज काढून घेतले मध्येच. आणि थोडा वेळ आम्ही दमलो म्हणून तिथेच बसून गेलो गप्पा मारायला. आणि बघू शकता, आम्ही आलो होतो तेव्हा अंधार झाला नव्हता, बट आम्ही निघतोय तेव्हा खूप अंधार पडला आहे. आम्ही एवढा वेळ तिथे बसलो होतो गप्पा मारत, कारण वातावरणही खूप छान आहे आणि मंदिराचा परिसरही खूप प्रसन्न आहे. आणि आता आम्ही निघालो. तुम्हाला जाता जाता मी बाहेरचाही व्ह्यू दाखवेन. खूप सुंदर आहे बाहेरचा व्ह्यू. आणि एक धुक्याची चादर पसरलेली दिसते पूर्ण सिटीवरती. ते कारण थंडी खूप आहे इथं, आणि आत्ताच आम्हाला खूप जास्त थंडी जाणवते इथं. हा व्ह्यू आहे कंप्लीट. आणि हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार, आणि त्याच्यावरती तो तुम्हाला छोटासा चंद्र दिसतोय. आता आम्हाला निघावे लागेल कारण थंडी खूप वाढली आहे आणि आम्हाला भूक पण खूप लागली आहे. सो पुढे जाऊन आम्ही काहीतरी खाऊ, मोस्टली पाणीपुरी. तर आम्ही पाणीपुरी खायला गेलो आणि त्याच्यानंतर भूक होती म्हणून वडापावही खाल्ला. तर हा होता आजचा माझा व्लॉग. अजूनही खूप सारे येणार आहेत, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा आणि प्लीज शेअरही करा. थँक्यू सो मच.